नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर शेतकऱ्यांची नाराजी दूर झाली आहे. राज्य शासनानं जी-आर काढला नाही यासाठी खूप शेतकरी आज नाराज होते आणि ही नाराजी दूर करण्यासाठी अखेर राज्य शासनानं रात्री उशिरा जी-आर काढलेला आहे. त्यामुळं आता कोणते शेतकरी यामध्ये पात्र होणार आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. राज्य शासनानं जो जी-आर काढला तो जी-आर काय म्हणतो याची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत का पहा, जी-आर समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही कर्जमाफीत सापडणार आहात की नाही. खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी उशिरा आलेली आहे, कारण राज्य शासनाकडून अखेर कर्जमाफीचा जी-आर काढण्यात आलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026, दिनांक पाहू शकता 2 जून 2026. अखेर राज्य शासनाकडून कर्जमाफीचा जी-आर आलेला आहे. याची संपूर्ण माहिती आता आपण पाहू. शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2007, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन लाभ योजना 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. मुख्य निर्णय आपण पाहूया. शासन निर्णय नेमका काय आहे, यामध्ये समजेल की तुम्हाला कोणते शेतकरी कर्जमाफीमध्ये पात्र होऊ शकतात. नेमका शासन निर्णय पाहू शकता आपण. उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे. योजनेचा तपशील. या योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे संबोधण्यात येईल. आता तुम्ही जी-आरमध्ये जी माहिती दिली आहे ती व्यवस्थित समजून घ्या. व्हिडिओ थोडा मोठा झाला तर होऊ द्या, परंतु जी-आर समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की कर्जमाफीमध्ये कोण पात्र होऊ शकतो. कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्याकडील 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाख पर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेची क्षेत्र न विचारात घेता, म्हणजे जमिनीची कुठलीही अट नाही, त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. या योजनेमध्ये उपरोक्त नमूद केल्याप्रकारे पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठित, फेरपुनर्गठित कर्ज यांची दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते दिनांक 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदतीत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची दिनांक 30/9/2025 पर्यंत अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण ₹50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत ₹50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. पाहिला आता ब.
एक वेळ समझोता OTS. सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची व किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह दिनांक 3/9/2025 रोजी थकीत असलेली 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची बँकेचे संस्थेस परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत OTS 2 लाख रुपयाचा लाभ देण्यात येईल. सदर योजनेमध्ये दिनांक 1/4/2019 ते 31/3/2026 अखेर उचल केलेल्या पीक कर्जाचे फेरपुनर्गठन केलेल्या कर्ज खात्यापैकी एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याच्या दिनांक 30/9/2025 पर्यंत असलेल्या 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या थकीत हप्त्याची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची परतफेड करणे आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना एक वेळ समझोता अंतर्गत OTS 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्याच्या हिश्श्याची 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्याची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000वरील संपूर्ण थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांना हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठित अनुत्पादित कर्जाचा कर्जमुक्ती एक वेळ समझोता योजनेचा OTS लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखानुसार खतावणी शिल्लक निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली आहे. यासाठी बँकांसोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या आदेशाखाली प्रधान सचिव, सहकारी व्यवस्थापक संचालक, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित समन्वयक, राज्यस्तरीय बँकर्स समिती, पुणे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था समिती नेमण्यात आली आहे. ही समिती अनुत्पादित कर्जाबाबत NPA अकाउंट सूट देणारी रक्कम बँकेशी वाटाघाटी करून निश्चित करेल. प्रोत्साहनपर लाभ. आता हा झाला कर्जमाफीचा लाभ थकीत असणाऱ्यासाठी. आता जे प्रोत्साहनपर लाभासाठी प्रतीक्षा करत आहेत अशा शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे. वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी दिनांक सन 2022-23 व 23-24 सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जूनपूर्वी बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा शेतकऱ्यांनी 2025-26, 26-27 आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा शेतकर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. सन 2023-24 अथवा 24-25 वर्षात घेतलेल्या त्यांनी विहित कालावधीत पूर्ण परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 अथवा 24-25 वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रुपये रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. उपरोक्त विषयाप्रमाणे कर्जमुक्ती एक वेळ समझोता OTS व प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. आता तुम्ही निकष पाहू शकता. सदर योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येईल. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी पतसंस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील.
योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टेक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असेल. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत. म्हणजे कोणते शेतकरी यामध्ये पात्र राहणार नाहीत? महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान भूतपूर्व लोकसभा, राज्यसभा सदस्य, विद्यमान भूतपूर्व विधानसभा, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपालिकेचे नगरसेवक हे शेतकरी यामध्ये पात्र राहणार नाहीत. तरी शेतकरी मित्रांनो, खूप दिवसापासूनची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि अखेर ज्या क्षणाची प्रतीक्षा होती अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा GR कधी येईल ही अपेक्षा होती. अखेर राज्य शासनाकडून आज उशिरा कर्जमाफीचा GR काढण्यात आला. शेतकऱ्यांचा रोष पाहता, शेतकऱ्यांची नाराजी पाहता अखेर तातडीनं निर्णय घेऊन अखेर कर्जमाफीचा GR राज्य सरकारकडून काढण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या कर्जमाफीच्या GRची अंमलबजावणी लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात येणार आहे. याबाबतची संपूर्ण अपडेट अजून पुढल्या व्हिडिओमध्ये निश्चित येईल. नेमक्या चुका कोणत्या आहेत, कोणते फायदे, कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होईल, या सर्व गोष्टीची अपडेट आपण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितच घेऊ. परंतु आज ज्या GRची अपेक्षा होती अखेर राज्य शासनाकडून काढण्यात आला GR, अखेर राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय GR आल्यामुळं आता फायनल झालेला. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.